जय जय रघुवीर समर्थ श्रीमत दासबोध दशक 18वा बहुजिनसी समास 5वा करंट परीक्षा निरूपन्ना श्रीराम समर्थ। धान्य उदंड मोजिले परित्या मापे नाही भक्षिले विवरल्या विन तैसे झाले प्राणी मात्रांसी। दशक 18 समास 5वा याचा आरंभ आजपासून आपण करत आहोत। या संपूर्ण समासाचं नाव समर्थांनी करंट परीक्षा असं दिलेलं आहे। करंट परीक्षा निरूपणामध्ये समर्थांनी नेमकं करंट कोणाला म्हटलं आहे ते समर्थ दासबोधामध्ये आपल्याला सांगतात आहे। समर्थांचे जे अनेक आवडते शब्द आहेत त्यापैकी एक आहे साक्षेप, याचा अर्थ प्रयत्न। समर्थांचा आवडता शब्द दुसरा आहे तो म्हणजे सावधानता आणि त्याचबरोबर तिसरा आहे तो विवेक। त्याप्रमाणे समर्थांना नावडणारे शब्द कोणते आहेत तर त्यातला एक आहे तो आळस, दुसरा मूर्खपणा आणि तिसरा दुच्छितपणा। या तिघांच्याही बेरजेला करंटपणा असं म्हटलेलं आहे। म्हणजे तो मुळात आळशी आहे, मूर्ख आहे आणि जे करतो ते दुच्छितपणे करतो आहे, दुर्लक्ष करतो। म्हणून या तिघांच्याही संगमाला समर्थांनी करंट असं म्हटलेलं आहे, असं त्याचं समीकरण आहे। अनुकूलता असून देखील जर त्याचा राग घेत नाही त्याला समर्थ करंट म्हणतात। खरंच आहे, मनुष्य देह प्राप्त झाला याचा अर्थ आपल्याला संधी मिळाली आहे आणि एवढी संधी मिळाली असताना सुद्धा तो भगवंताचं नाम घेत नाही, हे करंटपणाचं लक्षण आहे। म्हणून समर्थाने करंटपणा समासामध्ये समर्थ म्हणतायत की या जगामध्ये जे लोक आपल्या स्वतःमध्ये बदल घडवत नाहीत त्या लोकांचा कधीच उद्धार होत नाही। त्याचा दृष्टांत म्हणून समर्थ पहिली ओवी देत आहेत। धान्य उदंड मोजिले परित्या मापे नाही भक्षिले विवरल्या विन तैसे झाले प्राणी मात्रांसी। पाठ म्हणता आवरेना पुसता काहीच कळेना अनुभव पाहता अनुमाना मध्ये पडे। समर्थ म्हणतायत धान्य मोजायचं असेल तर आपण धान्य मोजण्यासाठी एक माप वापरतो, त्या मापाच्या सहाय्याने धान्य मोजता येते। हजारो किलो मोजून टाका पण समर्थ म्हणतात तरी सुद्धा ते माप जे आहे त्या धान्यातला एक कण सुद्धा स्वीकारत नाही किंवा ते स्वतःकडे सुद्धा ठेवत नाही। याचा अर्थ असा आहे की जे लोक करंट आहेत, जे लोक आळशी आहेत ते लोक स्वतः जवळ काहीच ठेवत नाहीत, ते नुसतं देऊन टाकतात। पुढे समर्थाने ओवी दिलेली आहे। पाठ म्हणता आवरेना पुसता काहीच कळेना अनुभव पाहता अनुमाना मध्ये पडे। एखादा सांगणारा असतो, तो सांगून देतो, पण त्याच्या जीवनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्याच्या जीवनामध्ये मात्र सांगण्यामध्ये काही तारतम्य नसते। तो बोले एक आणि तो चाले एक। समर्थाने त्याचं हे उत्तर दिलेलं आहे। बोले एक चाले एक त्याचे पाहू नये मुख। आणि पुढे पण म्हटलेलं आहे बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले। समर्थांनी बोलण्याला महत्त्व कमी दिलं आहे, आचरणाला महत्त्व जास्त दिलेलं आहे। आम्हाला काही प्राप्त झालं पाहिजे, मी सगळ्यांसाठी बोलतो आहे असं ज्यांना वाटते ते स्वतःला कधीच ठेवत नाहीत। पण जे समजण्यासाठी लोकांना सांगतात त्यांना खूप काही प्राप्त होते। म्हणून साधकाने सांगत असताना माझ्या चित्तवृत्तीत बदल होणे गरजेचे आहे। धान्याने म्हणजे मापाने जर आपण धान्य मोजत राहिले, जसं ते धान्य या पोत्यातून त्या पोत्यात बदलले जाते, एक पोतं रिकामे होते आणि दुसरे पोते भरलेले असते, परंतु धान्याचं जे माप आहे ती पायली मात्र जशीच्या तशी असते। मोजण्या अगोदरची आणि मोजण्यानंतर सुद्धा ती जशीच्या तशी असते, तिच्यात काहीही बदल होत नाही, त्यात बदल नाही। समर्थ म्हणतात बदल होत नाही याचा अर्थ असा की अजून तुझा करंटपणा सुटलेला नाही आहे।
समर्थ म्हणतायत की आपले अवगुण ज्याला कळत नाहीत तो करंट आहे. आपले अवगुण जाणवेना काही केल्या, हे करंटपणाचं लक्षण आहे. पुढेही समर्थ म्हणतायत असे करंटे होऊ नका. जसे पाठ करणारे लोक पाठ करतात, देवीच्या अभिषेकाचा पाठ करतात, अनेक गोष्टी पाठ करतात. पाठ करत असताना त्यांना जर तुम्ही शंका विचारली, प्रश्न विचारला, त्याचं उत्तर त्यांना देता येईल की नाही शंकाच आहे. म्हणून समर्थ म्हणतात पाठ म्हणता आवरेना, पुसता काहीच कळेना. रामरक्षा पहा बरं, म्हणायला सुरुवात करा. ती लहान मुलं म्हणायला सुरुवात करतात आणि मध्ये जर ते थांबले असतील, त्यांना जरी थांबवलं आपण की त्यांना पहिलीपासून म्हणावं लागतं, कारण मधून त्यांना आठवत नाही, पाठ केलेलं असतं ना ते. ती पाठांतराची खासियत आहे. तिथे बुद्धीचा संबंध नाही. ते पाठ म्हणजे पुन्हा मुळापासून म्हणावे लागते, किंवा त्याचा अर्थही सांगता येत नाही आणि मध्येही काय म्हटलं तेही आठवत नाही. म्हणून अर्थ सांगता यावा, आपल्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं आहे त्याचा अनुभव यावा, म्हणून पुढे समर्थ म्हणतायत शब्दरत्ने परीक्षावी, प्रत्ययाची पाहून घ्यावी, येरते अवघी सांडावी एकीकडे, नावरूप अवघे सांडावे मग अनुभवास मांडावे, सार असार एकची करावे हे मूर्खपण. समर्थांच्या वाणीमध्ये किती स्पष्टता आहे पाव. शब्दरत्ने परीक्षावी आणि प्रत्ययाची पाहून घ्यावी. लोक मोठमोठे शब्द वापरतात. सांगणारा मनुष्य तसं जर आचरण करत नसेल तर सांगणाऱ्याचा फारसा परिणाम होत नाही. म्हणून समर्थ म्हणतायत माझ्यात बदल झालेला असेल तर मी तुझ्यात बदल घडवून आणू शकेल. नावरूप अवघे सांडावे. या जगामध्ये नावरूप आहेत, मग अनुभवास मांडावे, सार असार एकची करावे हे मूर्खपणा. जसं आपण चांगल्या गोष्टी घेतो आणि वाईट गोष्टी टाकून देतो, ज्या चांगल्या गोष्टी घेतो त्याला सार असं म्हणतात, आणि ज्या गोष्टी वाईट आहेत त्या टाकून देतो त्याला असार असं म्हणतात. ज्या गोष्टी ब्रह्माशी निगडित आहेत त्या गोष्टी सार आहेत. ब्रह्म सोडून असलेला हा सगळा मायेचा पसारा, हा सगळा असार आहे. समर्थांनी त्याचं स्पष्टीकरण दिलं आहे. लेखके कुळ समजवावे किंवा उगेच वाचावे, येणे दृष्टांते समजावे कोणीतरी. जेथे नाही समजावीस तेथे अवघी कुसमुस, पुसो जाता वसवस वक्ता करी. वक्त्याची खासियत आहे. वक्ता बोलतो उत्तम, पण प्रश्न विचारला तर तो गडबडतो. म्हणून वक्त्याला कितीही प्रश्न विचारले तरी शांत बुद्धीने आपल्याला जे प्रचितीस आलेले आहेत त्याचा अनुभव श्रोत्यांना द्यावा. म्हणून समर्थांनी अशा प्रकारे आपलं करंटपण जे आहे ते टाकावं असं समर्थ सांगतात. जेथे नाही समजावीस, समजून सांगण्याचा संबंध नाही, तेथे अवघी कुसमुस, पुसो जाता वसवस वक्ता करी. नाना शब्द एकवटले, प्रचितीविन उपाव केले, परी ते अवघेची व्यर्थ गेले फडप्रसंगी. म्हणून नाना शब्द जरी एकवटले तरी सुद्धा प्रचितीशिवाय त्याला अनुभव नाही, त्याला महत्व नाही. शब्द स्वरूप प्रकटीकरणासाठी आहे. शब्द कशासाठी आहेत? प्रकटीकरण करण्यासाठी. शब्द स्वरूप अनुभवण्यासाठी नाही. म्हणून स्वरूप स्तुती अनुभवता आली पाहिजे. साखरेचं कितीही वर्णन जरी आम्ही केलं तरी साखरेची चव आपल्याला कळू शकत नाही. ती चाखल्याशिवाय, ती खाल्ल्याशिवाय. आणि प्रचितीचं बोलणं म्हणजे प्रत्यक्ष साखरेची चव घेणे आहे. ज्याने साखर खाल्ली तोच सांगू शकतो साखर गोड आहे की कडू आहे. नुसतं बोलून शब्दांनी सांगून साखर किती गोड आहे, किती गोड आहे, काही उपयोग नाही. पसेवरी वैरण घातले, तातडीने जाते वेडी ओढिले, तेने पीठ बारीक आले हे तो घडेना. दळण्यासाठी जुन्या काळामध्ये घरामध्ये जातं असायचं. आता त्याच जात्याचं आता पिठाच्या गिरण्या झाल्या. जाती बंद झाली आता, आणि आता पिठाच्या गिरण्या आल्या. समर्थ म्हणतात हे आम्ही जर धान्य जर जास्त टाकलं तर खालून बारीक
येत नाही, ते जाड येते बघा. आणि धान्य वरून टाकायचं पैसभर आणि तातडीने आपण तर ओढलं तर जात्यातून जाड भरड पीत येते. म्हणून तसं होता कामा नये. आम्हाला ज्ञान प्राप्त झालं तर ते ज्ञान मुरावं, शांततेने समजून घ्यावं आणि ते मग जनास सांगावं. घासामागे घास घातला, अवकाश नाही चावाया, अवकाश नाही चावायला, अवघा बोक ना भरिला पुढे कैसे. ऐका फडणीसीचे लक्षण, विरंग जाऊ नेदिक्षण, समस्तांचे अंतःकरण सांभाळीत जावे. समर्थ म्हणतात आहे, खऱ्या अर्थाने जो साधक आहे ना, तो आपला एकही क्षण वाया जाऊ देत नाही. आणि तितकंच नाही तर तो सगळ्यांना सांभाळून घेतो, समस्तांची अंतःकरण जाणतो. अशा प्रकारे तो साधक धन्य होतो. श्री समर्थांनी या समासामध्ये आता ओवी क्रमांक 10 ते 21 पर्यंत फडणीसाची लक्षणे सगळी सांगितलेली आहेत. समर्थ या ओवीमध्ये फडणीस म्हणजे नेमकं काय, तर तो सभानायक. त्या सभानायकाच्या अंगामध्ये कोणते गुण असतात ते या 10 ते 12 ओवीमध्ये समर्थ सांगतात आहे. फड या शब्दाचा अर्थ सभा आहे आणि फडणीस या शब्दाचा अर्थ सभानायक. कोणता मनुष्य खरा सभानायक ठरतो, कोणता मनुष्य खरा महंत ठरतो, कोणत्या महंताला आपण मानतो, सभेचं नायकत्व आम्ही देतो, ते समर्थ या ओवीत सांगतात आहे. चांगले गुण त्यांच्यामध्ये असले पाहिजेत. म्हणून पुढे म्हटलं आहे, ऐका फडणीसीचे लक्षण, विरंग जाऊ नेदिक्षण, समस्तांचे अंतःकरण सांभाळीत जावे. सूक्ष्म नामे सुखे घ्यावी, तितुकी रूपे ओळखावी, ओळखून समजवावी श्रोतयांसी. सभेचा नायक जो आहे, अर्थात जो वक्ता आहे, तो वक्ता सगळ्यांची अंतःकरण जाणणारा असला पाहिजे. कोणाचे मन दुखवणारा असू नये. सूक्ष्म नामे सुखे घ्यावी, तितुकी रूपे ओळखावी, ओळखून समजवावी श्रोतयांसी. परमेश्वर हा सर्व स्थळी असतो, तो श्रोत्यांमध्ये सुद्धा आहे. त्याचे श्रोत्यांमध्ये असलेले जे रूप आहे ते आपल्याला ओळखता यावे. समशापुरता सुखी होती, श्रोते अवघे आनंदती, अवघे क्षणक्षणा वंदिती गोसावी यांसी. सभानायक जो गोसावी आहे, तो समजून सांगत असताना अनेक लोक प्रश्न विचारतात. लोकांना समस्या येतात, त्या समस्यांची पूर्ती समस्या पुरता सुखी होती. समस्येची पूर्ती झाल्याबरोबर सगळ्यांना आनंद मिळतो. श्रोते अशा पुढे सांगितले आहे, आणि मग अशा वक्त्याला श्रोते अवघे आनंदती. श्रोते अशा वक्त्याला मानतात, त्यांच्या पायावर मस्तक ठेवतात. श्रोत्यांना मुळापासून आनंद होतो. शमशापुरती वंदिती, समशानपुरता नंदिती, गोसावी चिंचिन करीती कोण्या हिशेबे. जो जाणता पुरुष आहे त्याला खरंच जाणलेला आहे, त्याला खरंच कळलेला आहे, तो खरा वक्ता आहे. श्रोत्यांवर चिडचिड करत नाही. ज्याला स्वतःला कळले आहे त्याला समजून सांगणे सोपे जाते, आणि ज्याला स्वतःलाच कळलं नाही तो दुसऱ्याला समजून सांगू शकत नाही. आणि मग आपल्याला अनुभव नसल्यामुळे वक्ता हा श्रोत्यांवर चिडचिड करतो. गुरुजींना जर आलं नाही आणि विद्यार्थी जर सारखे विचारत असतील तर विद्यार्थ्यांना गुरुजी सांगतील, अरे जा घरी जाऊन अभ्यास करा, मला काय विचारताय, मी कालच सांगितलं होतं ना. एक गोष्ट किती वेळा सांगायची. अशा प्रकारे त्याला धाटदापट करून त्याला ते चूक करतात. समर्थ म्हणतात, असा जो वक्ता आहे तो स्वतः अनुभवी नाही, तो जो फक्त अनुमानाचे बोल करतो, अशा वक्त्याचा काहीही परिणाम होत नाही श्रोत्यांवर. म्हणून म्हटलं आहे, गोसावी चिंचिन करीती कोण्या हिशेबे. शुद्ध सोने पाहून घ्यावे, कसी लावून तानावे, श्रवण मनने जाणावे प्रत्ययासी. वैद्याची प्रचित येना, यथावपर्ती होयेना, आणि रागे जावे जना कोण्या हिशेबे.
समर्थ म्हणतायत की श्रोते हे शुद्ध सोनं तपासून घेतात. सामान्यतः आम्ही बाजारात जातो, वस्तू विकत घेताना त्याची शुद्धतेची परीक्षा केली जाते. जे शुद्ध आहे ते आम्ही स्वीकारतो. शुद्ध सोनं पाहून घ्यावे, त्याचा कस लावता. त्या सोन्याला कसोटीवर घासले जाते. सोनं तपासून पाहतात, सोनं ठोकून पाहतात, सोनं तोडून पाहतात. ज्याप्रमाणे त्या सोन्याची त्या प्रकारे परीक्षा केली जाते, तशी 4 प्रकारे मनुष्याची परीक्षा केली जाते. तो चारित्र्य संपन्न आहे का, तो ज्ञानी आहे का, तो गुणवान आहे का, आणि त्याच्यानंतर त्याचं कर्म उत्तम आहे का. अशा प्रकारे माणसाची परीक्षा केली जाते. तसं श्रोत्यांची ही परीक्षा येथे आहे. ती सुद्धा कस लावून केली जाते. पुढेची ओवी आहे बघा. श्रवण मनने जाणावे, श्रवण मनने जाणावे, श्रवण मनने जाणावे प्रत्ययासी वैद्याची प्रचित येना. एखादा जर डॉक्टर असेल, वैद्य, त्याच्याकडे आजारी जातो. कशासाठी जातो? त्याला आरोग्य प्राप्त होण्यासाठी जातो. पण डॉक्टरकडे वैद्य जातो आहे, वैद्याकडे आजारी जातो आहे. तो वैद्य म्हणा किंवा तो डॉक्टर म्हणा, हा आजाऱ्याला त्याचा आजार दूर करत, तो आजारी त्याचा आजार दूर करत नाही. नुसता तो आपल्या मात्रेची फक्त नुसती स्तुती करत असतो. डॉक्टर किंवा वैद्य, अशा डॉक्टरकडे कुठलाही पेशंट टिकणार नाही किंवा वैद्याकडे. आणि टिकला तर त्या पेशंटला आपण शहाणं म्हणणार नाही. मग समर्थ त्याचा उल्लेख करतात आहे. व्यथा परती होईना आणि रागे जावे जना कोण्या हिशोबे. डॉक्टरांनी रागवावं त्या रोग्यावर. रोगी म्हणतो आहे, मी तुझ्याकडे माझा आजार बरा करायला आलो आहे. माझा आजार बरा होत नाही, म्हणून मी तुला व्यथा सांगतो आहे. डॉक्टरांनी त्याच्यावर ट्रीटमेंट करावी. तुझं ज्ञान, तुझा अनुभव ते तू पणाला लाव. त्या रोग्याला हरलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात पुढची ओवी. खोटे कोठेची चालेना, खोटे कोठेची चालेना, खोटे कोणास मानेना. या कारणे अनुमाना खरे आणावे. या जगामध्ये कुठेच खोटं चालत नाही हो. खोट्यांना सुद्धा खरं हवं. अजून काय सांगायचं राहिलं. जसं चोरांना सुद्धा इमानदार त्यांचा सहाय्यक असला पाहिजे, त्यांना हवा असतो. मग चोरांनाही इमानदाराची परीक्षा आहे, तर आमच्याकडे इमानदार माणूस पाहिजे म्हणतात. तसं खोटं हे या जगात कोणालाही चालत नाही. प्रत्येकाला अस्सल सोनं पाहिजे असतं. म्हणून समर्थ म्हणतायत, खोटे कोठेची चालेना, खोटे कोणास मानेना. या कारणे अनुमाना खरे आणावे. लिहिणे न येता व्यापार केला, काही एक दिवस चालिला. पुसता सुरणीस भेटला, तेव्हा खोटे. ज्या माणसाला लिहिता येत नाही, हिशेब ठेवणं नाही येत, आणि त्याने व्यवसाय केला, तर व्यवसाय करत असताना काही दिवस तो व्यवसाय चालतो, पण त्या व्यवसायाला फार चांगले दिवस दिसत नाहीत. त्याचं कारण त्याचा जो हिशोब आहे ना, तो तपासणारा जो तपासनीस आहे, सुरणीस आहे, तो येतो त्यावेळी तो म्हणतो की याच्यामधल्या नोंदी बरोबर नाहीत. तो खूप चुका काढतो आणि म्हणून मग तेव्हा त्याचे डोळे उघडतात की आपल्याला लिहिणं नाही, म्हणून हा सगळा गोंधळ झालेला आहे. सर्व अवघे हिशेबी ठावे, प्रत्यय साक्षीने बोलावे. मग सुरनिसे काय करावे सांगा नाका. स्वये आपणची गुंते, समजावीस कैसी होते. नेनता कोणी एकते, आक्षेप लागती. बळे विन युद्धास गेला, तो सर्वस्वे नागवला. शब्द ठेवावा कोणाला, कोण कैसा. युद्ध करण्यासाठी एखादा मनुष्य निघाला आहे, पण निघत असताना त्याच्याजवळ फौज फटाका नाही, त्याच्याजवळ युद्ध सामग्री नाही, शक्तिबळ काही नाही. असं असताना जर तो युद्धाला गेला तर त्याची फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. तो पराभूत तर होईलच, परंतु जनामध्ये सुद्धा तो निंदेचा विषय राहील. म्हणून जेव्हा मनुष्य उभा राहतो युद्धाला, त्या युद्धाला उभं राहताना आपलं बळ ओळखलं पाहिजे. तसं वक्ता जो आहे, सभानायक आहे,
त्या सभानायकाने बोलत असताना पहिलं आपल्याजवळ ते ज्ञानाचं सामर्थ्य, आपल्याजवळ अनुभवाचं सामर्थ्य, आपल्याजवळ तपाचं सामर्थ्य ते निर्माण करावं. मग लोक आपोआप मानतात. कारण लोक हे रत्नपारखी आहेत. ज्ञानी ओळखावा ज्ञानेश्वरी, योगी ओळखावा योगीश्वरी, तैसा महाचतुरे. चतुर ओळखावा. जगात सगळी लोक एकमेकांना ओळखणारी आहेत, रत्नपारखी आहेत. म्हणून जर कुठे काही गोंधळ झाला असेल, चूक झाली असेल, तर ती माझ्यात होते, श्रोत्यांमध्ये चूक होत नाही. म्हणून पुढची ओवी समर्थ म्हणतायत, जे प्रचितीस आले खरे, तेची घ्यावे अत्यादरे, अनुभवे विन जे उत्तरे, तो फलकटे जाणावी. आपण भुईमुगाच्या शेंगा घरी आणतो आणि त्या भाजतो. भाजल्यानंतर ते आम्ही खातो. खात असताना पूर्ण टरफले सकट खात नाही. ते जेव्हा आम्ही फोडतो तेव्हा त्यातला शेंगदाणा आम्ही घेतो आणि ते वरचं फलकट आहे ते फलकट फेकून देतो. तसं जे प्रचितीने बोलतात, अनुभवाने बोलतात, त्या लोकांची वचने जनामध्ये मानली जातात. लोक त्याला मान्यता देतात. आधी केले मग सांगितले, किंवा अनुभवाने जे बोलतात त्याला लोक वंदन करतात. आधी केले मग सांगितले, तेची भाग्यपुरुष झाले, या वेगळे उरले ते करंट पुरुष. अशा करंट्यांना समाजामध्ये काही किंमत राहत नाही. ते फक्त बोलकवडे असतात. फक्त बोलत राहतात. बोलणे हा त्यांचा स्वभाव झाल्यामुळे प्रचितीचा त्यांना काही अनुभव नसतो. म्हणून लोक थोडा वेळ थांबतील, कायम स्वरूपी राहणार नाहीत. गारुड्याच्या जवळ जास्त वेळ लोक थांबू शकत नाहीत. त्याची जी माया आहे ती संपली की तिथून लोक निघून जातात. म्हणून समर्थ म्हणतात, असे जे वक्ते आहेत अशांना किंमत राहत नाही. असे सभानायक जगामध्ये किंमत पावत नाहीत. म्हणून सभानायकाने, ज्ञानी माणसाने अभ्यास करूनच उभे राहावे. शिकवू जाता राग चढे, परंतु पुढे आदळ घडे, खोटा निश्चय तात्काळ उडे लोकांमध्ये. खरे सांडूनी खोटे घेणे, भकादेस काय उणे, त्रिभुवनी नारायणे न्याय केला. तो न्याय सांडिता शेवटी, अवघे जगाची लागे पाठी. जनी भांड भांडो हिमपुटी, किती व्हावे. अन्याय बहुतांश पुरवले, हे देखील ना ऐकेले, हे देखील ना ऐकिले. वेडे उगेची भरी भरले असत्याचे. असत्य म्हणजे त्याची पाप, सत्य जाणावे स्वरूप. दोही मध्ये साक्षेप कोणाचा करावा. मायेमध्ये बोलणे चालणे साचे, माया नसता बोलणे कैचे. या कारणे निशब्दाचे मूळ शोधावे. समर्थाने पुन्हा अद्वैताकडे आणलं आहे. समर्थ म्हणतात, असत्य आणि सत्य यातला फरक समर्थ इथे सांगतात आहे. असत्य म्हणजे नेमकं काय, तर असत्य म्हणजे पाप आणि सत्य म्हणजे स्वरूप. स्वरूप म्हणजे परमेश्वराचं रूप. इथे दोन्ही मध्ये साक्षेप कोणाचा करावा. आम्ही सत्य घ्यावं की असत्य घ्यावं. आम्ही सत्याचा शोध घेतला पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, मायेमध्ये बोलणे आहे. बोलणे हा फक्त शब्द आहे, सार त्यातला अर्थ आहे. बोलणे चालणे साचे, माया नसता बोलणे कैचे. जर माया आम्ही काढून टाकली तर तिथे बोलणं थांबून जाते. तिथे या कारणे निशब्दाचे मूळ शोधावे. वाच्यांश जाणून सांडावा, लक्षांश विवरण घ्यावा. या कारणे निशब्द मुळाचा गोवा आढळेना. म्हणून वाच्यांशाला महत्त्व नाही, त्याचा जो लक्षांश आहे तो आपल्याला घ्यावा लागतो. म्हणून समर्थ इथे उल्लेख करतात आहे, अष्टदा प्रकृती पूर्वपक्ष, सांडूनी अलक्ष लावावे लक्ष. मननशीळ परमदक्ष तोची जाणे. नाना भूस आणि कण, एकची म्हणणे अप्रमाण. रस चोवडिया गोन, शहाणा सेवी. अहो, ऊस आम्हाला जर खायचा असेल, त्याची जी फलकटं आहेत ते फळकटं आम्ही स्वीकारणार का की ऊसाचा रस घेणार. आम्ही जी फलकटं आहे ती टाकून द्यावीत.
त्याप्रमाणे नाना भुसा आणि कण, त्याचे कण आम्ही वेचतो आणि त्याचं जे भुसकट आहे, फलकट आहे, ते आम्ही फेकून देतो. एकची म्हणणे अप्रमाण, म्हणून कण आणि त्याचा भूस त्याला एक म्हणता येत नाही. जे चांगलं आहे ते आम्ही स्वीकारलं पाहिजे. पिंडी नित्यानित्य विवेक, ब्रह्मांडी सारासार अनेक, सकळ शोधून या एक सार घ्यावे. म्हणून आम्ही सारासार विचार करावा, नित्यानित्य विवेक करावा. जे नित्य आहे ते स्वीकारावं आणि अनित्य आहे ते टाकून द्यावं. सार जे आहे ते आपल्याजवळ घेणे आणि असार जे आहे ते टाकून देणे. या जगामध्ये जे नष्ट होणार आहे ती माया आहे आणि जे राहणार आहे ते परब्रह्म आहे. म्हणून समर्थ म्हणतायत, मायेकरिता कोणी एक, अन्वय आणि व्यतिरेक, ते माया नसता विवेक कैसा करावा. तत्वे तत्व सर्व शोधावे, महावाक्यी प्रवेशावे, आत्मनिवेदन पावावे समाधान. म्हणून समर्थाने आत्मनिवेदन सांगितलेलं आहे आणि जे सार आहे ते आत्मनिवेदन आहे. महावाक्यापैकी मी परब्रह्म आहे, चारी महावाक्य आठवली पाहिजेत. अहम ब्रह्मास्मी, या महावाक्याचं विवरण करावं आणि त्यातलं जे तत्व आहे ते स्वीकारावं आणि आपण मुळामध्ये समाधानी व्हावं. आपण त्याच परब्रह्माचे अंश आहेत, त्याच परब्रह्माचे आपण अंश आहोत याची अनुभूती घ्यावी. असार त्या सगळ्या गोष्टी टाकून द्याव्यात. अशा प्रकारे समर्थांनी करंट लक्षण दिलेलं आहे. करंट लक्षणामध्ये सगळं एक आणि म्हणून सांगता येणार नाही. सगळं एकच आहे हे सांगता येणार नाही. यातलं सार आणि असार, सार आहे तितकं आपण घेतलं पाहिजे, सार तितके घ्यावे आणि असार आहे ते जाणून त्यागावे, जाणून त्यागता आलं पाहिजे असं समर्थ म्हणतायत. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे करंट परीक्षा निरूपणाम समास 5. जय जय रघुवीर समर्थ.